प्रजेच्या मनावर मातीच्या घरावर आणि विश्वासाच्या प्रमाणात राज्य करणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून आजच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात उपस्थित सर्वांचं मान्यवरांचं तसेच सन्मानी अधिकारी वर्ग तसेच उपस्थित सर्वांचं मी शब्द सुमनाने स्वागत करतो। स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम। कुठच्याही शुभ कार्याची सुरुवात अर्थातच आपल्याला माहिती आहे की भारतीय संस्कृतीप्रमाणे दीपप्रज्वलन केली जाते। म्हणूनच या ठिकाणी मला म्हणावंसं वाटते की जीवनात हवी संघर्षाची वात दिव्यामध्ये जळते एक छोटीशी वात हे आपल्यासाठी ज्ञात तेव्हा दीपप्रज्वलन करूया कार्यक्रमाची सुरुवात। या ठिकाणी सन्माननीय मान्यवर सहाय्यक गट विकास अधिकारी थाळे साहेब पंचायत देवगड तसेच सन्माननीय सरपंच संतोषजी किंजवडेकर साहेबांना विनंती करतो ते सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण शुभ असते या ठिकाणी दीपप्रज्वलन आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया। या ठिकाणी दीपप्रज्वलन या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। सन्माननीय सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत देवगड थाळे साहेब या ठिकाणी दीपप्रज्वलन करतात। आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजर या ठिकाणी स्वागत करायचं। त्याच्यानंतर या ठिकाणी पंचायत देवगडचे सन्माननीय प्रकल्प अधिकारी बोडावडेकर साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे। सन्माननीय सरपंच संतोषजी किंजवडेकर साहेब यांना पण विनंती करतो की आपले शुभ असते या ठिकाणी आपण दीपप्रज्वलन करावं। सन्माननीय मुख्याध्यापक राठोड साहेब यांना पण विनंती करतो की आपल्या शुभ असते या ठिकाणी दीपप्रज्वलन करावं। सन्माननीय सरपंच संतोषजी किंजवडेकर साहेब या ठिकाणी दीपप्रज्वलन करताना सन्माननीय पोलीस पाटील गुरुनाथ मिडबावकर साहेब पण या ठिकाणी दीपप्रज्वलन करताना उपस्थित सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते पण या ठिकाणी करणे हे क्रमप्राप्त आहे। या ठिकाणी आपले अतिथी म्हणून आपल्या पंचायत समिती देवगडचे सन्माननीय सहाय्यक गट विकास अधिकारी दिगंबर थाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तर सन्माननीय सरपंच संतोषजी किंजवडेकर साहेबांना विनंती करतो की आपले शुभ असते या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन आपण त्यांचं स्वागत करावं। स्वागत करताना सन्माननीय सरपंच किंजवडेकर साहेब गुलाब पुष्प या ठिकाणी पंचायत देवगडचे प्रकल्प अधिकारी सन्माननीय समीरजी घोडावले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं पण स्वागत सन्माननीय सरपंच किंजवडेकर साहेबांना विनंती करतो की शुभ आपले शुभ असते या ठिकाणी शाल गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। यानंतर आपले किंजवडेगावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच संतोषजी किंजवडेकर साहेब यांचं स्वागत सन्माननीय सहाय्यक गट विकास अधिकारी थाळे साहेबांना विनंती करतो की आपले शुभ असते सन्माननीय सरपंच किंजवडेकर साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे। या ग्रामपंचायतीचे ज्यांच्या प्रशासनाची ज्यांच्या खात्यावर धुरा असे आपले ग्रामपंचायत अधिकारी सन्माननीय हनुमंतजी एकसे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। ग्रामपंचायत अधिकारी त्यांचे पण स्वागत सन्माननीय सहाय्यक गट विकास अधिकारी थाळे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते या ठिकाणी आपण त्यांच्या साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे। यानंतर या ठिकाणी आपल्या या ठिकाणी सन्माननीय ज्येष्ठ नागरिक विलास कांबळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। तर त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांचं स्वागत सन्माननीय सरपंचांना विनंती करतो की आपल्या शुभ असते त्यांचं आपण स्वागत करायचं आहे। सन्माननीय ज्येष्ठ नागरिक विलासजी कांबळे सर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। या ठिकाणी महिला प्रतिनिधी सन्माननीय पुष्पलता सुरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। तर त्यांना पण विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे। ग्रामपंचायत सदस्य मॅडम त्यांना विनंती करतो की आपले शुभ असते त्यांचं आपण स्वागत करायचं आहे। सन्माननीय ज्येष्ठ नागरिक पुष्पलता सुरे मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत आहे। यानंतर सन्माननीय कृषी सहाय्यक महेशजी सोनार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचंही स्वागत सन्माननीय ग्रामपंचायत अधिकारी एकसे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते त्यांचं आपण स्वागत करायचं आहे। या ठिकाणी सन्माननीय उपसरपंच विनयजी पाडवे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। त्यांचं पण स्वागत या ठिकाणी ग्रामपंचायत सन्माननीय ग्रामपंचायतचे सरपंच किंजवडेकर साहेबांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। यानंतर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सन्माननीय डॉक्टर पालव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत सन्माननीय उपसरपंच पालव साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ असते या ठिकाणी डॉक्टर पालव साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे। या ठिकाणी सन्माननीय शिक्षक जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं पण स्वागत सन्माननीय उपसरपंचांना विनंती करतो की आपल्या शुभ असते या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे।
या ठिकाणी सन्माननीय अंगणवाडी सेविका नमिता सुर्वे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सन्माननीय पोलीस पाटील निर्भय साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. सन्माननीय आशा प्रतिनिधी समिता नावलेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य मॅडम त्यांना विनंती करतो. विभाग मॅडम विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. त्याच्यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाची त्याच्यावर धुरा असणार आहे पुढे काही काळात अशी आपल्या स्वच्छता कर्मचारी सन्माननीय लवेश कदम या सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही स्वागत. या ठिकाणी सन्माननीय सरपंचांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं गुलाब देऊन आपण स्वागत करायचं आहे. आपण जोरदार काय वागवायचे आहे भविष्यात राज्य स्तरापर्यंत हा कर्मचारी आपला जायला पाहिजे. आदर्श विद्यार्थ्यांचे माजी मुख्याध्यापक सन्माननीय कदम सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही स्वागत. सन्माननीय उपसरपंच पाडवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. या ठिकाणी पाण्याचे योग्य नियोजन करणारे आपले जलसुरक्षक सन्माननीय नंदकुमार खाडी सर यांना पण विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि या ठिकाणचे ग्रामपंचायत अधिकारी तेरसे भाऊंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. यानंतर सन्माननीय रोजगार सेवक विशेष गाडी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना पण विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि सन्माननीय विनय रोहित सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्याचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय आदर्श विद्यार्थ्यांचे सन्माननीय राठोड साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांचे स्वागत. सन्माननीय सरपंच साहेबांना विनंती करतो की आपली शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. यानंतर संपूर्ण या कार्यक्रमाची जे प्रचारप्रसिद्धी करणार असे आपले YouTube चॅनलचे सन्माननीय ऋषिकेश केली सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं पण स्वागत. या ठिकाणचे सन्माननीय ग्रामपंचायत अधिकारी त्याचे भावना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण गुलाब देऊन त्यांचं आपण स्वागत करावं. या ठिकाणी बचत गटाचे ज्यांच्यावर धुरा असे आपले TRP मांजरेकर मॅडम काही उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपल्या आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचं स्वागत. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य निंबाळकर मॅडमला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. या संपूर्ण कार्यक्रमात महिला बचत गटांचा महत्वाचा सहभाग असणार आहे. सन्माननीय चारुशिला सुरे मॅडम, सन्माननीय मनुष्य सुरे मॅडम, सर्वांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आपले सन्माननीय पोलीस पाटील सन्माननीय गुरुनाथ गिरबाबा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत. सन्माननीय सरपंच सिद्धोडेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करावं. सन्माननीय माजी पोलीस पाटील माजी तंटा अध्यक्ष सन्माननीय परवाडीचे ऐक्यवर्धक मंडळाचे सन्माननीय परब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. आणि सन्माननीय सरपंच साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. माजी तंटाचे अध्यक्ष सन्माननीय परब साहेबांचे या ठिकाणी स्वागत करताना सन्माननीय सरपंच साहेब. हॅलो. ज्याने देवगड पंचायत समितीमध्ये कार्य असणारे स्वच्छ भारत मिशन मध्ये ज्यांनी प्रामाणिकपणे अहोरात्र काम केलं आणि कुठेही जबाबदारी मिळेल ती जबाबदारी स्वीकारण्याची ज्यांच्यामध्ये धमक आहे ते आमचे धुरी साहेब यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान आहे. मी सामाजिक गट अधिकारी माननीय खाडे साहेबांना विनंती करतो की धुरी साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. धुरी साहेब हे मला वाटतं आपले सिद्धोडे गावचे सुपुत्र आहेत असं वाटतं. प्रत्येक स्पर्धेमध्ये ग्रामस्थांपेक्षा सकाळी या ठिकाणी उपस्थित राहणं आणि सगळे उपक्रम यशस्वी पार पाडणं हे हिरिरीने काम करणारे धुरी साहेब आहेत. जिल्हा स्तरावर ज्यावेळी मुख्यमंत्री पंचायत राज अभियानची ज्यावेळी कार्यशाळा झाली आणि त्या ठिकाणी 400+
सरपंच असूनही आपल्या देवगड तालुक्यातून सन्माननीय सरपंच किंजवडेकर साहेबांना त्या ठिकाणी मार्जिन करण्याची संधी मिळाली खरोखरच, आणि त्यांनी चांगल्या प्रकारे मार्जिन केलं. तेव्हा खरोखरच आम्हाला अभिमान वाटला की आम्ही देवगड तालुक्यातील रहिवासी आहोत आणि आपलं किंजवडे गाव हे खरोखरच राज्यामध्ये प्लस मध्ये येते आहे. ही खरोखरच आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. आणि खरं सांगायचं तर आपला देवगड तालुका आणि त्यामध्ये किंजवडे आणि बापडे हे जे गाव आहे ते खरोखर राज्यस्तरावर आहे. आणि या दोन गावांमुळे आपल्या देवगड तालुक्याचं नाव हे उंचावत आहे. तर सर्वांची जबाबदारी आहे याच्या पुढे पण आपल्याला हे पंचायत राज अभियानामध्ये पण आपलं हे किंजवडे गाव जर एक नंबर जर काढायचं असेल तर आपल्या सर्वांची लोकसहभाग महत्वाचा आहे. आणि आपण सर्वांनी जर या ग्रामपंचायतच्या जर पाठीशी उभे राहिलात, आपण सर्वांनी सहभाग घेतला तर खरोखरच या महाराष्ट्रामध्ये आपले किंजवडे गाव हा खरोखरच एक नंबरला येईल. या ठिकाणी दोन्ही जे सन्माननीय सरपंच असतील देवगड तालुक्यातील एक नंबरचे प्रतिनिधी आहेत, तसेच आपल्याला लाभलेले ग्रामपंचायत अधिकारी म्हणून हनुमंत देशे साहेब. मी असं म्हणेन की देवगड तालुक्यामध्ये सर्वात बेस्ट ग्रामपंचायत अधिकारी जर कोण असतील तर सध्याच्या घडीला तरी सन्माननीय देशे साहेब आहेत. तर हे दोन जे आघाडीचे प्लेयर हे किंजवडे गावाला लाभलेले आहेत. तर मी विनंती करतो की आपल्या सर्वांनी या ठिकाणी आपल्याला किंजवडे गाव एक नंबर येण्यासाठी आपल्याला आजपासूनच निर्धार करायचा आहे आणि यासाठी आपल्याला सर्वांनी पुढे जायचं आहे. म्हणून फक्त एवढंच म्हणेन की आपल्याला जर पुढे जायचं असेल तर जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी ज्याप्रमाणे मावळे उभे होते त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी मावळे सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला किंजवडे गाव एक नंबर घ्यायचं आहे. आकाशात सूर्य उगवले नारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता आणि मासा जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर स्वराज्याचा अर्थ समजला नसता, स्वराज्याचा अर्थ समजला नसता. या ठिकाणी आपल्याला हे किंजवडे गाव एक नंबर येण्यासाठी सन्माननीय सरपंच साहेब या ठिकाणी नेहमी प्रयत्न करत आहेत. तर त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्वांना आपण संबोधित करायचं आहे. सन्माननीय सरपंच संतोषजी किंजवडेकर साहेब. श्रीदेव स्थानेश्वर आणि गावातील सर्व देवालय गणपती गजानन छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून या ठिकाणी बऱ्याच मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान झाला. त्यामध्ये वेळेअभावी काही जर राहिले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आपल्याला कार्यक्रम महत्वाचा आहे. आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात ग्रामस्थांमधून सुद्धा यथोचित सन्मान केलेला आहे. माझ्या मनोगताच्या अगोदर मी आमच्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच माननीय विनयजी पाळावे आणि आमचे सहाय्यक कर्तव्य अधिकारी श्री खराडे साहेब यांना विनंती करतो की मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाचा जो सेफ्टी पॉईंट आपल्या समोर ठेवलेला आहे त्याचं फीत कापून या ठिकाणी उद्घाटन करायचं आहे. माननीय खराडे साहेबांनी उपसरपंच विनय पाळावे. धन्यवाद. महेश या प्रदीप जरा मागच्या बसून घे. प्रदीप शब्द सुमानाने स्वागत करतो. आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आज 17 ऑक्टोबर आणि आज आपल्या सर्वांनाच माहित आहे देशाचे हरहुन्नरी आणि लाडके पंतप्रधान ज्यांचा तिसरा टर्म आहे ते आपले सर्वांचे लाडके माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने आपल्या संपूर्ण देशभर 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत 2025 पर्यंत हे अभियान चालणार आहे. आणि या अभियानामध्ये निव्वळ समोर बसलेले मान्यवर यांच्या उपस्थितीतच होणार नाही आहे. या अभियानामध्ये गावातील सर्व तळागाळातील आपली कुटुंब आहेत, सगळे माता भगिनी आहेत, गावातील सगळी जनता आहे, सगळ्या संस्था आहेत, सगळे मंडळ आहेत. या सर्वांच्या मेहनतीने सर्वांचे हातभार लागून आपण या मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये स्पर्धेमध्ये आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी जवळजवळ 9:15 वाजता देवगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी माननीय खराडे साहेब, त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि महिला बाल कल्याण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी माननीय होडावळेकर साहेब हे सुद्धा यांच्यासोबत सकाळी आलेले आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याला ही जबाबदारी दिलेली आहे आणि अधिकारी आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडतायत. त्याचप्रमाणे या बैठकीसाठी, मीटिंगसाठी
सभेसाठी आमच्या आदर्श विद्यामंदिर किंजोडे हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री राठोड सर, त्याचप्रमाणे किंजोडे गावचे पोलीस पाटील माननीय गुरुनाथ मिरभावकर, त्याचप्रमाणे आमचे सहकारी उपसरपंच विनय पाडावे, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि आरोग्य अधिकारी, कृषी सहाय्यक या सर्वांनी उपस्थिती दर्शवली. त्याप्रमाणे आपण सर्व ग्रामस्थ, मतदार बंधू भगिनी, आपण किंजोडे गावामध्ये गेले 3-4 वर्ष काम करतोय आणि 3-4 वर्ष अनेक स्पर्धेमध्ये आपण उतरलोय. आणि या स्पर्धेमध्ये उतरत असताना आपल्या प्रत्येक वाडीतील आणि गावातील सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी यांचं खरं श्रेय आहे. मी बिरवसाहेबांना एवढं सांगेन की आपल्या किंजोडे गावचं नाव महाराष्ट्राच्या जरी बोर्डावर लागलं तरी ते लागण्या पाठीमागे हे अनेक हजारो हात त्यासाठी आहेत आणि या हजारो हातांमुळेच आपल्या गावाचं नाव हे महाराष्ट्राच्या बोर्डावर लागलेलं आहे. मी माझ्या सर्व माता भगिनींना सांगेन, आपण आपलं घर, आपला परिसर, आपली वाडी, आपला गाव, आपल्या गावातील देवालय, आपल्या गावातील सार्वजनिक ठिकाणं ही सगळी स्वच्छता अभियानमध्ये आपण हिरिरीने भाग घेता. कारण सगळं स्वच्छ राहिलं तर आपण आपलं आरोग्य स्वच्छ राहील आणि ह्या उद्देशाने आपण आपल्या परिसरातील रोगराई दूर करतो. आणि यामुळेच अनेक उपक्रम असे आपण राबवत असताना आपल्या गावासाठी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान असेल, 2023-24 मध्ये आपला सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचं प्रावीण्य मिळालेलं आहे आणि याचं सगळं श्रेय हे तुम्हाला जात आहे. त्याप्रमाणे शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा कोकण डिव्हिजन, तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की ठाणे असेल, रायगड असेल, पालघर असेल, सिंधुदुर्ग असेल, या जिल्ह्यामध्ये कोकण डिव्हिजनला आपल्या किंजोडे गावाचं नाव हे उज्ज्वल झालेलं आहे आणि कोकण डिव्हिजनला आपल्या किंजोडे गावचं नाव 2रा क्रमांक राज्यात आलेला आहे. आपल्याला 15 लाख रुपयाचं बक्षीस आपल्या ग्रामपंचायतीला प्रदान झालेलं आहे आणि हे बक्षीस शासनाचा GR आहे आणि शासनाच्या GR प्रमाणेच हा पैसा खर्च करण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला महाराष्ट्र सरकार ज्यावेळी देईल त्यावेळी आपल्याला तो खर्च करण्याचा अधिकार तुमच्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या साक्षीने तो खर्च होणार आहे. तर हे सगळं श्रेय मी माझ्या गावातील जनतेला देतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये भाग घेत असताना सध्याचे कॅबिनेट मंत्री आणि विद्यमान पालकमंत्री माननीय नितेशजी राणे साहेब यांनी आम्ही एक सहज पत्र दिलं ग्रामपंचायतचं आणि देवगड तालुक्यामध्ये आपल्या आमदार निधीतून एक घंटागाडी आम्हाला दिली आणि ती घंटागाडी आम्ही आज गावामध्ये कचरा गोळा करण्यासाठी फिरवतो. कारण ती घंटागाडी आम्हाला ग्रामनिधीतून घेता आली नसती, कारण त्याला जवळजवळ 10 ते 12 लाख रुपयाचा खर्च होता आणि तो आम्हाला आपले पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, त्यावेळेचे आमदार यांनी आम्हाला दिलेले आहे. त्यानंतर आपल्यामध्ये किंजवडे ठाकूरवाडी शाळा आहे. ठाकूरवाडी शाळेचं मी व्हिडिओ साहेब या ठिकाणी कौतुक करेन, कारण त्या ठिकाणी आमचे जाधव सर आहेत आणि जाधव सर जसं आपल्या घरच्या माणसांना रुसतात, रागवतात, अगदी केव्हा तरी मला वाटतं आपल्या बायकोबरोबर पत्नीबरोबर बोलत नसतील असा राग ठेवतात, तसं त्यांना वाटतं की मी सुद्धा ह्या गावातील एक नागरिक आहे. आणि अशा पद्धतीने जाधव सर त्या ठाकूरवाडी शाळेमध्ये काम करत असताना त्याला साक्षीदार जयदास परब असेल, प्रदीप परब असेल, आमचे सुरेश सोमा परब असतील, दोन्ही मंडळाचे अध्यक्ष, परवडे ऐकवले मंडळाचे अध्यक्ष असतील, यांना माहित आहे जाधव सरांचा स्वभाव. आणि जाधव सर या ठिकाणी आल्यानंतर त्या ठाकूरवाडी शाळेचं साहेब रूपरेषाच बदलली. त्यांनी शाळेसमोरील सगळा परिसर पूर्णपणे कातडी भाग होता, तो पूर्णपणे त्या ग्रामस्थांना घेऊन जवळजवळ दोन्ही वाडीतील ठाकूरवाडी असेल, परवडी असेल, चव्हाणवाडी असेल, या ग्रामस्थांना लोकसहभागातून काम करण्यासाठी त्यांनी एकदम हुरूर निर्माण केली. त्याप्रमाणे गेले मागच्या वेळी 3 दिवस हे ग्रामस्थ दर दिवशी 30 ते 35 ग्रामस्थ त्या ठिकाणी काम करत होते आणि लोकसभा कशाला म्हणतात तो त्यांनी ठसा उमटवला आणि त्या ठिकाणी ते काम झालं. त्याचबरोबर त्यांनी त्या ठिकाणी आपल्या मुलांना एक चांगला आनंद, एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला. त्यामध्ये प्लास्टिक बँक स्थापन केली आणि त्या प्लास्टिक बँकेमुळे परवा दिवशी मागच्या महिन्यामध्ये कोकण सह आयुक्त डॉक्टर दिवे साहेब या ठिकाणी आले होते आपल्या गावाला भेट देण्यासाठी. त्यांनी कौतुक केलं आणि त्याचबरोबर त्या शाळेमध्ये गेल्यानंतर एका मुलीला त्यांनी सहज उठवलं आणि तिला गणित सांगितलं, हे करशील काय? तर ती मुलगी उठली साहेब आणि लगेच साहेबांना जे अपेक्षित होतं ते उत्तर तिने त्या मुलीने फळ्यावर काढून दिलं. साहेबांनी खरोखर तिच्या पाठीवर थाप दिली. असे शिक्षक आमच्या गावामध्ये मला वाटतं 8 शाळांमध्ये आम्हाला लाभले. त्यामुळेच अनेक उपक्रम राबवताना या शिक्षकांचा आमचा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी आहे. अगदी शनिवार रविवार जरी असला तरी हे शिक्षक कधीच नाराज होत नाही, परंतु ते आम्हाला काही वेळा सूचना देतात की कदाचित आम्ही 5:30 नंतर आम्ही ग्रामपंचायतीमध्ये येतो, कारण 5:30 पर्यंत शाळेच्या मुलांना घडवतो. काही शाळेमध्ये एक शिक्षक आहेत, त्यामुळे तेही त्यांचं कौतुक करायचं तेवढं थोडं आहे.
आणि 5:30 नंतर आम्ही आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील, ग्रामस्थ असतील, आमचे सगळे कर्मचारी असतील आणि त्यांच्यासोबत बसतो आणि काही सूचना पण त्यांच्याकडून घेतो. अनेक सूचना त्यांच्याकडून घेतल्यानंतर आम्हाला त्याचा फायदा होतो. त्याचमध्ये ह्या स्पर्धेमध्ये भाग घेत असताना भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रसादजी देवधर ही संस्था धारापला आहे आणि देवधर सरांनी सुद्धा 2-3 वर्षापूर्वी साहेब आम्हाला बायोगॅस जेवढे गावात आणतील त्या बायोगॅससाठी त्यांनी साहित्याचं अनुदान म्हणजे जवळजवळ मला वाटतं एका लाभार्थ्याला 8,000 रुपयाचं अनुदान त्या भगीरथने आम्हाला दिलं आणि त्यांनी किंचवडे गाव दत्तक घेऊ असं त्यांनी जाहीर केलं आणि त्यांनी एवढं सांगितलं किंचवडे गावामध्ये जे शेतकरी बायोगॅस छोटा बांधतील त्याला जे साहित्य लागेल सुमारे 8,000 रुपये किमतीचं साहित्य लागेल की माझ्या भगीरथ प्रतिष्ठानतर्फे मी मोफत देईल. अजूनही मी माझ्या महिला भगिनीला सांगतो की ज्यांना कोणाला छोटा बायोगॅस बांधायचा असेल तर तुम्ही ग्रामपंचायतीकडे आपलं नाव द्या आणि तो बायोगॅस लगेच नजीकच्या काही दिवसातच बांधण्याचं प्रक्रिया आम्ही त्या ठिकाणी करू. त्यांचंही मी या ठिकाणी कौतुक करतो. आणि हे करत असताना बिडो साहेबांनी एवढं सांगेल की आमच्या ह्या ग्रामपंचायतीमध्ये 2-3 वर्ष आमच्या सगळ्या महिला माता भगिनी या ठिकाणी त्यांच्या आवर्जून आठवण करतात. आजही सकाळी बसल्यावर शिवराज राठोड भाऊ यांची आठवण आली. मी त्याला लगेच फोन लावून दिला. काही महिला सुद्धा त्यांच्यासोबत बोलल्या आणि शिवराज राठोड भाऊ यांनी ग्रामसेवक हे पद बाजूला ठेवून आपण काहीतरी या गावाचं देणं राहतो, या गावासाठी काहीतरी करावं. भाऊ या लवेश प्रतीक आपली गोष्ट आहे. बंधू यामध्ये सुद्धा त्यांचा भाऊसाहेब खरा हारीचा वाटा आहे. कारण भाऊ अगदी 6-7 वाजेपर्यंत त्या कर्मचाऱ्यांना कधी सोडायचे नाही. सकाळी आल्यानंतर संध्याकाळी 7-7:30 पर्यंत ही ग्रामपंचायत उभी असायची आणि त्याने खरोखरच अगदी प्रामाणिक काम केलं. आणि त्यांची बदली होत असताना त्याने सांगितलं की मला कृपया कोणी हस्तक्षेप करू नका, कारण त्यांची मिसेस ही पुण्यामध्ये IT कंपनीमध्ये सर्व्हिसला आहे आणि गाव सोडून बापडे गावामध्ये त्यांनी 5-6 वर्ष नोकरी केली ग्रामसेवक लागल्यानंतर आणि नंतरचे 3 वर्ष त्यांनी आमच्या गावामध्ये नोकरी केली आणि त्यांनी आपल्या कोकण आयुक्त असतील, सीओ साहेब असतील यांच्या माध्यमातून आपली बदली आपल्या जिल्ह्यामध्ये करून घेतली. तर त्यावेळी सुद्धा आम्हाला वाटलं की आम्ही स्पर्धेमध्ये उतरताना काही थोडी अडचण निर्माण होईल, परंतु त्यांच्याच जोडीने त्यांच्या सोबतीने जे काम करणारे ग्रामपंचायत अधिकारी माननीय देरसे भाऊ हे आमच्या गावामध्ये आले आणि ते सुद्धा तसंच काम तसा उमटवण्याचा प्रयत्न त्यांनी चालू केला. त्यानंतर आमच्या किंचवडे देववाडीमध्ये भाऊसाहेब एक स्मशानशेड आहे आणि त्या स्मशानशेडसाठी कैलासवासी सीताराम गोविंद परब यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नीने त्यांच्या नावाने स्मशानशेड लोकसभा कसा असावा तर त्याने शेड जी बांधली की त्यांच्या पतीच्या नावाने त्या ठिकाणी शेडचं काम केलं. आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या गावामध्ये एक वेगळा उपक्रम राबवला. ज्या लोकांना 25-30 वर्ष झाली परंतु विवाह होत नव्हती आणि विवाह करणं आता काळाची गरज आहे. आताच मला वाटतं मुख्यमंत्री लाडकी बहीण या माध्यमातून ज्यांनी लाभ घ्यायचा म्हटलं तर त्याला ती मायेचं नाव आणि सासरचं नाव यामध्ये वेगवेगळा फरक होता. तर त्यामध्ये अगदी विवाह अगदी धमाक्यात झाली. डॉक्टर भाऊनी सुद्धा त्यासाठी सहकार्य केलं आणि प्रत्येक महिलाला सांगितलं पती पत्नीला की तुम्ही तुमच्या शेतामध्ये 2 झाडं लावा, एक तुझ्या नावाने एक तुझ्या नवऱ्याच्या नावाने. 2 झाडं लावल्यानंतर तो फोटो तुम्ही नोट कॅनवर काढून आमच्या ग्रामपंचायतीकडे आणा, अन्यथा आमचा कर्मचारी सोबत येईल. असा उपक्रम राबवल्यानंतर त्यांनी तो केल्यानंतर आम्ही संध्याकाळी 5:30 पर्यंत त्याला विवाह दाखला या ठिकाणी ताबडतोब देत होतो. कारण त्या लाभार्थ्याने त्या फॅमिलीने परत फेऱ्या मारू नये, त्याचं एकाच वेळी काम व्हावं अशा उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवला. त्यानंतर या ठिकाणी अशा अनेक उपक्रम आमच्या गावामध्ये राबवत असताना आमचा आदर्श विद्यामंदिर किंचवडे हायस्कूल असेल की मुलं असतील त्या मुलांनी सुद्धा हिरिरीने भाग घेतला आणि आम्ही सुद्धा ठरवलं की आपल्या गावातील ज्या शाळा आहेत भले जिल्हा परिषद त्या शाळेसाठी फंड देत नसेल तर आम्ही एक वेगळ्या उपक्रमातून काही दानशूर व्यक्ती असतील, काही अशा संस्था असतील, या संस्थेच्या पाठी लागून या संस्थेला एनजीओला सांगून आपण आपल्या गावातील सगळ्या शाळा असतील, शाळेच्या ज्या काही शौचालय असतील, परिसर असेल हा साफ करण्याचा प्रयत्न आम्ही त्या माध्यमातून आता नजीकच्या काही दिवसातच करणार आहोत. कारण 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या अभियानाच्या अगोदर या सगळ्या शाळा कुठच्याही शाळेत तरी अधिकारी वर्ग आले आणि त्या शाळेला भेट द्यायचा प्रयत्न केला तरी त्या शाळा सुसज्ज असतील असा आम्ही प्रयत्न जिल्हा परिषदेने फंड देऊ अगर न देऊ आम्ही कालच आमच्या सर्व शिक्षकांची बैठक घेतली आणि त्या शिक्षकांना आम्ही सांगितलं प्राधान्याने जे काय असेल शाळेमध्ये आणि शाळेच्या मुलांसाठी जे करायचं असेल प्रास्ताविक थांबून मुख्यमंत्री महोदयांचा हाच कार्यक्रम आहे आणि त्यांचं भाषण आपल्या पाठीमागे आहे. आपण महिलांनी तशा आहेत तशा कुठच्या तरी करणार मनरेगा अभिसरणाच्या योजना आपण सुरू केल्या. उरलेला पैसा आपली कुठली तरी योजना देते
थोडी कल्पकता केली तर गावातलं एकही काम शिल्लक राहणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था आपण या माध्यमातून केली आहे आणि यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील आपण करतो। यासोबत संस्थांचं बळकटीकरण आपण करणार आहोत। ग्रामसभा, महिला सभा, युवक गटांना या ठिकाणी बळ देणार आहोत। आपल्याला माहिती आहे आता आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्या गावातली जी प्राथमिक संस्था आहे, सोसायटी आहे, त्या सोसायटीच्या बळकटीकरणाची योजना सुरू केलेली आहे। त्या योजनेच्या अंतर्गत ती केवळ सेवा संस्था नाही तर वेगवेगळ्या प्रकारचा उद्योग करणारी संस्था देखील आता त्या ठिकाणी तयार होणार आहे। गावातल्या सेवा संस्थेला 17 प्रकारचे उद्योग आता आपण त्या ठिकाणी देणार आहोत। धान्य भंडारणापासून पेट्रोल पंपापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग देखील या प्राथमिक संस्थेला करता येणार आहेत। त्याच्या माध्यमातून संस्था ही आपण बळकट करणार आहोत आणि सहकाराला देखील एक मोठ्या प्रमाणात बळकटी या माध्यमातून आपण देणार आहोत। यासोबत उपजीविका आणि सामाजिक न्याय हा एक आपला 6वा स्तंभ आहे। उपजीविकेमध्ये विशेषतः महिला बचत गटाचं सक्षमीकरण आपल्याला करायचं आहे। माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी बसलेल्या आहेत। माझ्या लाडक्या बहिणींना आपण 1500 रुपये देतो। काही सावत्र भाऊ सांगतात ती योजना बंद होणार आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। जोपर्यंत लाडके भाऊ आहे ही योजना बंद होणार नाही, नाही म्हणजे नाही। पण आम्हाला केवळ 1500 रुपये देऊन थांबायचं नाहीये, तर आमच्या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम करायचं आहे। म्हणून आता आपण गावोगावी त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची पतसंस्था सुरू करतो। त्यांना सोबत घेऊन त्यांची त्या ठिकाणी एक आर्थिक उलाढाल करणारी संस्था सुरू करतो। त्या माध्यमातून आमच्या महिलांच्या हाताला रोजगार देतो। आमच्या प्रवीण भाऊ दरेकरांनी तर या ठिकाणी या आमच्या लाडक्या बहिणींना एक नवीन योजना आणली आणि जिल्हा बँकेच्या वतीनं 1 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज हे आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली। त्यामुळे आता केवळ 1500 रुपये नाही, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे। लखपती दिदी, लखपती दिदी म्हणजे कोण? जी वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवते। एका वर्षात नाही, दरवर्षी 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमवते। मला सांगताना आनंद वाटतो आम्ही आतापर्यंत 25 लाख लखपती दिदी तयार केल्या, अजून 25 लाख या वर्षी तयार करणार आहोत। 1 कोटी माझ्या दिदींना, माझ्या बहिणींना लखपती दिदी करण्याचं लक्ष्य हे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्या सक्षमीकरणाची सुरुवात आपल्याला या अभियानामध्ये करायची आहे। माझी लाडकी बहीण ही 1500 रुपयावर जगणारी लाडकी बहीण नसेल तर ती उपजीविका त्या ठिकाणी निर्माण करून स्वतःलाही रोजगार देईल आणि अन्य माझ्या बहिणींनाही रोजगार देईल, अशा प्रकारची व्यवस्था या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उभी करणार आहोत। आणि त्यासोबत समाजातला जो वंचित घटक आहे, दलित, शोषित, आदिवासी आहे, यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या ज्या आमच्या योजना आहेत त्या योजनाही या अभियानाच्या अंतर्गत आपण सुरू करणार आहोत। आणि यातला 7वा आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक काय आहे तर तो घटक आहे लोकसहभाग। प्रत्येक गोष्ट चळवळीची झाली पाहिजे। चळवळ ही परिवर्तनाची जनक आहे। आपण पाण्याची लोक चळवळ केली तर गावांनी आपलं गाव पाणीदार करून दाखवलं। आपण गटशेतीची चळवळ केली तर अनेक गावाच्या गावं त्या ठिकाणी बदलून गेली आणि म्हणून लोक सहभागातनं आपल्याला परिवर्तन हे घडवायचं आहे। एक लक्षात ठेवा, आपल्यामध्ये फूट पाडणारे अनेक आहेत पण फुटीने केवळ तूट होते। एकजूट राहिलो तर सगळे लोकच समृद्ध होतात। एकजुटीत समृद्धी आहे, लोक सहभागात समृद्धी आहे आणि म्हणून ती समृद्धी आणण्याचा प्रयत्न आपण करतोय। आज अनेक गावांचं उदाहरण आपल्याला देता येईल। धाराशिव जिल्ह्यातल्या डोंगरगावने या ठिकाणी ज्वारी आणि बाजरी सारख्या भरड धान्याची लागवड सुरू केली। दुष्काळाने त्रस्त असलेल्या गावातल्या महिलांनी सामूहिक प्रयत्नातून आपलं उत्पन्न तिप्पट केलं आणि एक नवीन मॉडेल त्या ठिकाणी तयार केलं।
धुळे जिल्ह्यातील रोहिणी गावचं उदाहरण आहे की ज्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये डिजिटल क्रांती तिथल्या आमच्या गावकऱ्यांनी केली आणि ई गव्हर्नन्सचं काम त्या ठिकाणी केलं. आपल्या सातनोटी सारख्या नागपूर जिल्ह्यातल्या गावाने त्या ठिकाणी देशातलं पहिलं डिजिटल गाव तयार केलं. आता तिथल्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये देखील डिजिटल इक्विपमेंट लागलेले आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला सांगताय त्याच्या मातीमध्ये काय आहे, त्यांनी त्याच्यामध्ये काय टाकलं पाहिजे, त्याच्या पिकावर कीड येणार आहे का. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्या घरात बसून आपल्या शेतीमध्ये किती पाणी दिलं पाहिजे याचं संचलन माझा शेतकरी करतोय. अशा प्रकारचं परिवर्तन घडतंय. कुठे महिलांनी, स्वयंसहायता गटांनी नवीन अर्थकारण सुरू केलाय, कुठे युवकांनी डिजिटल तंत्रज्ञानाने ग्रामपंचायती ऑनलाईन केल्या आहेत, कुठे गावकऱ्यांनी जलक्रांती घडवलेली आहे, कुठे गटशेतीने एक मोठं परिवर्तन घडवलेलं आहे. आपण जर मनात आणलं तर हे परिवर्तन आपण घडवू शकतो. हे आपण सगळ्यांनी दाखवलं आहे. ही ताकद तुमच्यामध्येच आहे. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी रामायणामध्ये हनुमानजींना लंकेमध्ये जायला सांगितलं, हनुमानजी म्हणाले एवढा मोठा समुद्र आहे ते लंकेमध्ये कसं जाणार. हनुमानजींना लक्षातच नव्हतं त्यांच्यामध्ये काय शक्ती आहे. आणि मग त्यावेळी हनुमानजींना सांगितलं, अरे हे बजरंगबली तू तो व्यक्ती आहे त्याने बालपणी सूर्याकडे झेप घेतली आणि सूर्याला देण्याची शक्ती तुझ्यामध्ये आहे. ती शक्ती तू विसरलाय आणि ही शक्ती सांगितल्याबरोबर त्यांनी हनुमान उडी घेतली. हे लंकेमध्ये गेले आणि लंकेला आग लावूनच परत आले. ही हनुमानजीची शक्ती आपल्या तिथे प्रत्येकामध्ये या ठिकाणी आहे. आपण त्या शक्तीची आठवण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून देतो. सरकार तर मदतीला उभा आहे पण परिवर्तन तुम्ही घडवणार आहात. सरकार तर तुमच्या पाठीशी आहे पण परिवर्तनाची ताकद तुमच्या मनगटात आहे. एकदा या ताकदीचा अवलंब करा, या ताकदीचा आविष्कार दाखवा आणि मला विश्वास आहे या ग्राम समृद्धीच्या अभियानात एक बदललेला सक्षम महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रामध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारचा महाराष्ट्र घडवण्याकरता या अभियानाची सुरुवात आपण केली आहे. देशाच्या इतिहासातलं एक पहिलं अभियान आहे की ज्या अभियानामध्ये पुरस्काराची राशी 250 कोटी रुपये, 250 कोटी रुपयाचे केवळ पुरस्कार आम्ही या ठिकाणी देणार आहोत. म्हणजे केवढं महत्वाचं अभियान आहे लक्षात ठेवा. आणि म्हणून सर्व सरपंचांना या ठिकाणी मी आव्हान करतो, सर्व ग्रामस्थांना आव्हान करतो, लाडक्या बहिणींना, गावकरी शेतकरी शेतमजूर सर्वांना आव्हान करतो. आजपासून स्पर्धा सुरू झालेली आहे. आता या स्पर्धेमध्ये कोणतं गाव बाजी मारणार याच्याकडे आमचं लक्ष आहे. आता प्रत्येकाने छत्रपती शिवरायांच्या मावळ्यासारखं मैदानामध्ये उतरून ही लढाई आम्हीच जिंकणार अशा द्वेषाला पुढे यावं अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री महोदय करत होते तसंच आपल्याला सुद्धा सुशासन युक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, गृहनिर्माण व सामाजिक न्याय आणि लोकसभा व श्रमदान माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे तसेच 8वा नाविन्यपूर्ण उपक्रम अशा प्रकारे आपल्याला भविष्यात 31 डिसेंबर पर्यंत 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम करायचं आहे. तर आपण यासाठी आपल्याला राज्य पातळीवर सुद्धा बक्षीस आहे, आपल्याला जिल्हा पातळीवर सुद्धा बक्षीस आहे आणि आपल्याला तालुका पातळीवर सुद्धा बक्षीस आहे. आणि या सगळ्याला आपल्याला आधार देण्यासाठी, आपल्याला धीर देण्यासाठी आपल्या देवगड पंचायत समितीचे गटविकास वर्गाधिकारी असतील, महिला प्रकल्प अधिकारी असतील, जिल्ह्याचे सीओ असतील, हे सर्व आपल्या सोबत पाठीशी आहेत. त्याचप्रमाणे पालकमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे. परवाच ओरोसलाची मुख्यमंत्री पंचायत राज कार्यशाळा झाली. त्या कार्यशाळेमध्ये पालकमंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या गावामध्ये जे ते करता येईल, ज्याला ज्याला माझी मदत लागेल त्या सर्व मदतीला मी
पालकमंत्री या नात्याने आणि आपल्या विधानसभेचा आमदार या नात्याने मी त्या ठिकाणी सक्षम आहे. आम्ही त्यांची मदत घेणारच आहोत. पण आपण सर्वांनी आज बिडो साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आजची ही सभा संपेल. पण मी तुम्हाला एक विनंती करतो, जसं आपण ह्या इतर अभियानामध्ये स्पर्धेमध्ये जिंकलो, तसंच मुख्यमंत्री पंचायत राज अभियान या स्पर्धेमध्ये जर आपण जिंकलो तर आपण आपल्या गावामध्ये सुजलाम सुफलाम असा गाव आपण करू शकतो. आपले महात्मा गांधी होते, त्यांनी म्हटलेलं आहे की शहराकडून खेड्याकडे चला. त्यामुळे आता प्रत्येक गोष्टीत आपलं शासन बघा खेड्यावर जास्त खर्च करते, म्हणजे गावावर. आता 14 वित्त आयोगाला 14 वित्त आयोगामध्ये पैसे कुठे आले? ग्रामपंचायत स्तरावर आले. 10% असतील ते पंचायत समिती स्तरावर आले असतील. त्याच्यानंतर 15 वित्त आयोगामध्ये पण पैसे आपल्या ग्रामपंचायत स्तरावर आलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे पहिली अभियान झाली बघा, यशवंत झाले, संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान असेल किंवा आराराबा कंटामुक्ती अभियान असेल, याच्यामध्ये पुरस्काराची क्रायटेरिया होता तो कमी होता. आता यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या पुरस्काराला पूर्ण महाराष्ट्राला 250 कोटीची तरतूद केलेली आहे. जर आपल्याला 5 कोटीचं बक्षीस मिळालं तर तुमच्या किंजवडे गावचा सुजलाम सुफलाम होणारच आहे. त्यासाठी मी आपल्या सर्वांना माझ्याकडून विनंती करतो, कारण मी संपर्क अधिकारी आहे. माझी अशी इच्छा आहे की आपलं किंजवडे गाव राज्यस्तरावर 1 नंबरला गेलाच पाहिजे. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची म्हणजे मदतीची आवश्यकता आहे. आपण, तुम्ही, मी, तुमचे सरपंच असतील, त्याच्यानंतर आपले ग्रामसेवक भाऊ असतील, त्याच्यानंतर आपले इतर सर्व कार्यालयाचे जे कर्मचारी आहेत, त्या सगळ्यांची आपल्याला मदत लागणार आहे. तसंच या आधीच आपले या ग्रामपंचायतीच्या, आता मगाशी सरपंच महोदयांनी म्हटलं की राठोड भाऊ होते, कारण राठोड भाऊ आल्यानंतर आपण बऱ्यापैकी प्रत्येक अभियानात भाग घेतला. त्याच्यानंतर आपण प्रत्येक अभियानात पुढे गेलो, आपल्याला बक्षिसं मिळाली. त्यामुळे त्यांची पण आठवण इथे काढली पाहिजे, कारण ते आमच्या एक पंचायत समितीचे घटक होते आणि ग्रामपंचायतचे घटक होते. त्यामुळे तर मी यांच्या पलीकडे म्हणजे जास्त काय बोलत नाही, कारण याच्यानंतर आपले सहाय्यक गट विकास अधिकारी साहेब आहेत, खराडे साहेब, ते तुम्हाला याची विस्तृत माहिती देणार आहे. मी म्हटलं माझी ओळख तुम्हाला समजावी, म्हणजे मी कुठे कार्यरत आहे, काय आहे, त्यासाठीच बोललो. त्याच्यानंतर आपल्याकडे बघा, आता आज पोषण माह म्हणून अंगणवाडी सेविका साजरा करतात. तुम्हाला आता सर्वांना माहिती असेल, कारण अंगणवाडी सेविका तुमच्या गावात कार्यरत आहे, प्रत्येक घराघरात जाऊन त्याची माहिती असते आणि ते सांगत असतात. 17 सप्टेंबरचा आज मोदी साहेबांचा वाढदिवस आहे, त्याचा निमित्त साधून आता तो आमचा पोषण माह 1 सप्टेंबरला चालू व्हायचा, तो आता 17 सप्टेंबरला आज चालू झालेला आहे. ते आपल्या गाव स्तरावर त्यांनी कार्यक्रम दिलेले आहेत. त्याच्यामध्ये डिजिटलायझेशन असेल, म्हणजे आधार कार्ड असेल. आता अंगणवाडी सेविका प्रत्येक आपली जी सेवा लाभ आपण जो देतो तो त्यांच्या आधार बेस सिस्टीमवर डिपेंड आहे, त्यामुळे ते काम आपलं चालू आहे. त्याच्यानंतर ECC असेल, म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन, लहान मुलांना आपण देतो ते आहे. त्याच्यानंतर IYCF असेल, म्हणजे जे आपण गरोदर स्तनदा माता असेल त्यांना फीडिंग प्रॅक्टिसेस कसे असतात ते एक असेल. त्याच्यानंतर मेन्स फीडिंग, म्हणजे या सर्व कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग कसा वाढवावा हा एक इंडिकेटर आहे. त्याच्यानंतर ॲड्रेसिंग ओबेसिव्हिटी, म्हणजे आता लहान मुलांमध्ये स्थूलपणाचं प्रमाण जास्त वाढत आहे, ते कसं आपण कमी करू शकतो. त्याच्यानंतर लोकल फॉर वोकल, म्हणजे जास्तीत जास्त आपली जी स्थानिक जी गोष्ट आहे त्याचा उपयोग करून आपण पुढे जायचं, म्हणजे आपल्याला जो स्थानिक आहार आहे त्याचा वापर करून आपल्याला त्या मुलाच्या कुपोषण किंवा इतर गोष्टी असतील त्या कमी करायच्या आहेत. त्याच्यानंतर आता आरोग्याची एक योजना आहे बघा, स्वस्थ नारी आणि सशक्त नारी म्हणून एक आहे, त्याचं पण आज इनॉग्रेशन झालेलं आहे. आपल्या गावातल्या ज्या सर्व महिला असतील त्यांची आपण आरोग्य तपासणी वगैरे करणार आहोत. आता इथे आपले डॉक्टर साहेब आहेत, ते 26 तारीखला आपल्या इथे तुमच्या इथे कॅम्प आयोजित करणार आहेत. त्याच्यानंतर NCD तपासणी आहे, त्याच्यात क्षयरोग तपासणी आहे, किशोरवयीन मुलीची तपासणी आहे व योग सल्ला आहे, गर्भवती महिलांना मार्गदर्शन आणि योग सल्ला आहे. त्याच्यानंतर योग शिबिर आणि मोफत आयुष शिबिर. आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे 26 तारीखला त्याचं म्हणजे तुमच्या इथे तपासणी करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्याचा व्यवस्थित लाभ घ्या. आपले काय जे आधार असतील त्याच्यावर तुम्हाला ते सूचना वगैरे देणार आहेत. आता माझ्याकडे ह्या 2 म्हणजे आमच्या शासनाकडून आलेले परिपत्रक होते. आपली ग्रामसभा आहे, तिथे तुम्हाला सर्वांना माहिती होणं गरजेचं आहे म्हणून मी माहिती दिलेली आहे. आज आपला हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान, याला आपले आता सहाय्यक विकास अधिकारी खराडे साहेब पुढे तुम्हाला विस्तृत मार्गदर्शन करतील. धन्यवाद. वडवळेकर साहेबांनी आपल्याला विस्तृत मार्गदर्शन केलेलं आहे आणि मधल्या काळात वडवळेकर साहेब देवगड सोडून जवळपास जायचा प्रयत्न करत होते, पण आता आपले संपर्क अधिकारी आहेत. मला वाटतं मला हे स्वप्नच पडलं होतं आणि तुम्ही प्रयत्न माझ्याबरोबर भरपूर करत होता. तर तुम्ही आता भविष्यात हा प्रयत्न न करता आपला गाव, हा किंजवडे गाव हा आपला गाव समजून हा गाव राज्य पातळीवर कसा जाईल आणि आपल्या गावाला 5 कोटीचं बक्षीस मिळाल्यानंतर गावातील अनेक उपक्रम कसे राबवता येतील ते आपण प्राधान्याने बघावं अशी मी आपल्याला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. यानंतर आपले सहाय्यक गट विकास अधिकारी खराडे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन करावं.
सर्वांना नमस्कार. कंटाळा लागलाय. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाच्या निमित्त आज जी काही ग्रामसभा आयोजित केलेली आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला आपण जो काही व्हिडिओ पाहिलेला आहे लाईव्ह, त्यामध्ये मार्चिंग केलेलेच आहे. संपर्क अधिकारी वडवडेकर साहेब यांनीही मार्चिंग केलेलं आहे. आदरणीय सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, सन्मान्य सर्व सदस्य, गावातील ज्येष्ठ मंडळी, महिला भगिनी आणि बंधू, आपण आज या ठिकाणी आणि विशेषतः एक पंचायत समितीचा प्रतिनिधी म्हणून किंजवडे येथे येण्याचं भाग्य लाभलेलं आहे. किंजवडे ग्रामपंचायत, जसं की सरपंच साहेबांनी सांगितलं की गेल्या 2-3 वर्षात नावारूपास येण्याचं जे महत्वाचं कारण आहे, हे इथल्या सर्व लोकांच्या सहभागातून मिळवत असलेलं तुम्ही सर्वांचं यश आहे. त्याचाच परिपाक म्हणून तुम्हाला 15 लाखाचं साहेब हे पारितोषिक मिळालेलं आहे. आता सरपंच म्हणून काम करत असताना, आपण गावच्या प्रथम नागरिक म्हणून काम करत असताना सर्व नागरिकांचा सहभाग, सक्रिय सहभाग असल्याशिवाय ही गोष्ट नक्कीच कोणालाही साध्य होणार नाही आणि होऊ शकत नाही. आज हे जे काही अभियान सुरू झालेलं आहे, त्या अभियानाचा कालावधी हा 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर इतका आहे. यामध्ये जवळपास 8 बाबीवर आपण काम करायचं आहे. बऱ्यापैकी विस्तृत विवेचन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या भाषणामध्ये आपण ऐकलेलं असेलच. आता आपल्याला माहित आहे की सक्रिय सहभाग म्हटलं की तुमची वेळ जी आहे ती तुम्ही आपल्या ग्रामपंचायतीच्या उपक्रमासाठी देणं गरजेचं आहे. आपण राबवत असलेले विविध उपक्रम आहेत, या उपक्रमांच्या माध्यमातून जे काही साध्य होणार आहे ते लोकोपयोगी असणार आहे आणि त्या लोकोपयोगी ज्या बाबी साध्य होणार आहेत त्यावर आपल्या ग्रामपंचायतीचं मूल्यांकन हे ठरणार आहे. आपल्या देवगड तालुक्यामध्ये 2 चांगल्या ग्रामपंचायती नावारूपास आलेल्या आहेत. सध्या बापवाडी ग्रामपंचायत आणि आता त्याच्या पुढेही जाताना आपल्याला किंजवडे ग्रामपंचायत म्हणून आपल्या ग्रामपंचायतीचा नक्कीच उल्लेख करावा लागेल. जसं की मान्य सरपंच साहेबांनी सांगितलं की वडवडेकर साहेब बदली करून जात होते, त्यांना थांबवण्यात आलं. तसं आपले ग्रामपंचायत अधिकारीही बदलीच्या प्रयत्नात आहेत. नक्कीच आपण आपापल्या ग्रामपंचायती आपल्या गावाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनीही मला चांगलं आश्वस्त केलेलं आहे, सरपंचांना आश्वस्त केलेलं आहे, मी अभियान हे आपल्या गावामध्ये यशस्वी करूनच मी माझ्या गावाच्या ठिकाणी जाणार आहे. आणि हे अभियान यशस्वी होण्यासाठी तुम्ही सर्वांनी आपल्या सगळ्या हातांनी जी काही मदत लागणार आहे, म्हणजे ती आर्थिक मदत असू दे अथवा शारीरिक मदत, कष्टाची मदत असू दे, ती आपल्याला करायची आहे. आता या अभियान कालावधीमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे राबवायचे आहेत, त्यामध्ये आपल्याला जे काही 8 मुद्दे आहेत, त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो सुशासनयुक्त पंचायत. मगाशी किंजवडेकर साहेबांनी सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचा जो घटक होता यापूर्वी संत गाडवेगाव ग्राम स्वच्छता अभियान, या ग्राम स्वच्छतेमध्ये आपल्या महिला भगिनींसाठी मी मुद्दा म्हणून सांगू इच्छितो की ग्राम स्वच्छता या बाबतीत आपण काळजी घेत असतोच, पण मुख्यतः आता सध्या शेतीचा हंगाम नाहीये, भात कापणी सुरू व्हायला वेळ आहे आणि आपल्याला बराचसा वेळ आहे. त्यामुळे आपण आपल्या ज्या काही वाड्या आहेत त्या स्वच्छ राहतील आणि यापुढे स्वच्छ ठेवण्याबाबत आपण कार्यवाही किंवा काळजी करायची आहे. या गोष्टी जर का आपल्या साध्य केल्यानंतर आपल्याला बरेचसे जे काही आपला प्रशासनाला ताणही त्यामुळे कमी होणार आहे. सुशासनयुक्त पंचायतमध्ये आपल्याला महिला सभा, वार्ड सभा, ग्रामसभा ज्या आपण रेग्युलर ग्रामसभेच्या अगोदर घेतो या सर्व घ्यायच्या आहेत. आणि मान्य सरपंच साहेब, यामध्ये आपल्याला आपण आपल्या सरपंच महोदयांच्या ग्रुपवर टाकलेला आहे मेरी पंचायत ॲप, पंचायत निर्णय ॲप आणि ग्रामसंवाद ॲप आहे. हे प्रत्येक नागरिकाच्या जो काही अँड्रॉइड मोबाईल आहे त्यामध्ये किमान एक ॲप हे तुम्ही डाउनलोड करून त्या ॲपमध्ये काय आहे तुम्हाला नक्की दिसेल. म्हणजे तुमच्या ग्राम विकासाच्या दृष्टीने वेगवेगळ्या ज्या काही योजना राबवल्या जातात, लोकसहभागाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील, जेणेकरून तुमच्या स्वतःच्या ज्ञानामध्येही त्या ठिकाणी भर पडणार आहे. त्यामध्ये जे QR कोड करून जर का तुम्ही लावलात आणि येणाऱ्या ग्रामस्थांना ते QR कोड स्कॅन करून जर का मेरी पंचायत ॲप, पंचायत निर्णय ॲप आणि ग्रामसंवाद ॲप हे ॲपचे जर का QR कोड केले तर त्यांना तत्काळ डाउनलोड करून करणं हे सोयीस्कर ठरणार आहे. आता सक्षम पंचायत, एखादी ग्रामपंचायत सक्षम कधी असू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं सक्षम होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं महत्त्वाचं आहे. यासाठी सर्व ग्रामस्थांनी वेळेत कर भरणा करणं महत्त्वाचं आहे. माननीय सरपंच महोदयांनी मला अवगत केलं की आपल्या किंजवडे गावामध्ये जो काही कर वसुली आहे ती कायम 100% असते, त्याबाबत काही वाद नाही. आणि याबद्दल खरोखर तुमचं सर्वांचं अभिनंदन.
मी म्हणतो की तुम्ही सर्वांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवा की तुम्ही स्वतः 100% कर संकलन करा. फक्त आता यामध्ये काय करायचं आहे की आपण बऱ्यापैकी जानेवारी फेब्रुवारी अगदी मार्च एंडिंग म्हणजे आर्थिक वर्ष संपता कर संकलनामध्ये आपण ते काही जे काही कर संकलन कर भरणा या ग्रामपंचायत ठिकाणी करत होता. पण आपल्याला या अभियान कालावधीमध्येच कर भरणा हा 100% करायचा आहे. घरपट्टी पाणीपट्टी जे काही असेल ते आपली 100% करायचे आहे. माझं असं म्हणणं आहे हे जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला सांगितलेलं स्वच्छतेच्या बाबतीत वाढीने स्वच्छता राखणे आणि घरपट्टी पाणीपट्टी ही जी काही आहे ही येत्या 10 दिवसात तुम्ही ग्रामपंचायती सहकार्य करून 100% संकलन पूर्ण करावं. तर करणार ना नक्की? कारण अभियानाचा कालावधी हा फक्त 3 महिन्याचाच राहिलेला आहे. त्यामुळे आपण येत्या 10 ते 15 दिवसामध्ये कर संकलनात ग्रामपंचायती सहकार्य करा ज्यांनी कर भरलेला नाही त्यांनी आणि 100% कर संकलन हे आपले पूर्ण होऊन जाईल. आता जलसमृद्ध व स्वच्छ हरित गाव या संकल्पनेमध्ये आपण विचार करायचा झाला तर जे काही आपल्याकडे पाण्याचे स्रोत आहेत ते बळकटीकरण करणं, गाळा उपसा करत असेल तर तो गाळा उपसा करणे, लोकसहभाग ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि जेवढा लोकसहभाग तेवढं तुमचं गुणांकन हे अधिक मजबूत होत जाणार आहे. यामध्ये गावामध्ये जो काही आपलं जे पर्जन्यमान आहे साधारणतः 3500 मिलीमीटर एवढा पाऊस आपल्या कार्यक्षेत्रात पडत असतो. जवळपास देवगड तालुक्याची सरासरी तेवढी आहे. तर त्या पडणाऱ्या पावसाचे नियोजन आपण कसं करतो? आपल्या गावामध्ये असणारे ओढे नाले नदी आहेत त्यामध्ये कच्चे व वनराई बंधारे बांधणे त्याचं लोकसहभागातून उभारणी करणे हे गरजेचं आहे. साधारणतः आज सप्टेंबर महिन्याचा प्लॅन तर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर एंडिंगला आपल्याला लोकसहभागातून वनराई बंधारे बांधायचे आहे. यासाठी माझी सर्व सन्माननीय ज्येष्ठ बंधू ज्येष्ठ जे नागरिक आहेत त्यांनाही विनंती आहे तसेच सन्माननीय सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच आपल्या उमेदच्या सर्व सीआरपी आणि त्यांचे सदस्य त्यांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी लोकसहभागाद्वारे कच्चे व वनराई बंधाऱ्याचे बांधण्याचे जे काही अभियान आपण राबवायचं आहे या पुरस्कारासाठी राबवायचं आणि जिल्हा परिषदचेही वेगळं अभियान आपण दरवर्षी राबवत असतो. त्यासाठी आपल्याला गुणांकन आहे ते आपण नक्की राबवूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं महिलांचा सहभाग प्रत्येक बाबतीत असणं आणि त्याने प्राधान्याने पुढे येणं हे गरजेचं आहे. सौर ऊर्जा वापर एक व्यक्ती एक झाड आता सरपंच महोदयांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की त्यांना दाखला देण्यासाठी तुम्ही जे काही पती पत्नी विवाह नोंद करण्यासाठी तुम्ही त्यांना 2 झाड वृक्षांची लागवड करायला सांगता. पण यामध्ये आपल्याला अपेक्षित आहे की प्रति व्यक्ती गावातील प्रत्येक व्यक्तीने 1 झाड हे लावलेलं पाहिजे. त्यामुळं अभियान कालावधी आता पावसाळा संपत असताना कमी पाणी लागणारे जे काही वृक्ष आहेत त्याची लागवड आपण आपल्या परसबागेमध्ये अथवा कलमबागेमध्ये केला तर आपल्याला ते उद्दिष्ट नक्कीच साध्य करता येईल. आणि मला वाटत नाही की कोकणातला आपला शेतकरी बंधू कमीत कमी 10 झाडं तरी कमीत कमी लावल्याशिवाय कधीच राहत नाही. आपल्या परसबागेमध्ये कमीत कमी 2 ते 3 झाडं नवीन लावणे, आपल्या शेतामध्ये आंबा काजू कलम लावणे ही वृक्षारोपणाची काम आपण करत असतो. मनरेगा अंतर्गत इतर योजनांच्या अभिसरणामध्ये निर्मल शोषखड्डा आहे, जलतारा कामं आहेत. आता जलताराची कामं बऱ्यापैकी आपल्याकडे होत असताना आपण त्या ठिकाणी कमी पडता कामा नाही. जनावरांचा गोठा, कुक्कुटपालन, त्यानंतर शेळी पालन शेड. आता मनरेगामध्ये आपल्याकडे चांगली गोष्ट आहे ते नवीन विहीर अथवा आपण यापूर्वी जे काही मंजुरी द्यायचो त्यामध्ये नाडेर कंपोस्टिंग अथवा गांडूळखत प्रकल्प त्याचेही अभिसरण आपल्याला नक्कीच करता येईल आणि त्याचा आपल्याला सेंद्रिय शेतीसाठी चांगला उपयोग होईल. संस्था सक्षमीकरण म्हणून जो घटक आहे त्यामध्ये शाळा व अंगणवाडी या डिजिटल करणे आणि त्या लोकवर्गणीतून अथवा श्रमदानातून करणे हे महत्त्वाचं आहे. आपल्याला माहित आहे की आपल्या ठिकाणच्या सर्व शाळांच्या ठिकाणी जे काही स्वच्छतागृह आहे ती निश्चितच चांगली आहे. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासह वापराच्या पाण्याची चांगली सुविधा आपल्याला हवी. धार्मिक साधन सुशोभीकरण करणे हेही महत्त्वाचं आहे. आता आपल्याकडे उपजीविका या घटकांतर्गत स्वयंसहायता समूह अथवा बचत गटामध्ये महिला ज्या आहेत लखपती दिदी त्या मुख्यमंत्री महोदयांनी जे काही उल्लेख केला त्यामध्ये लखपती दिदी सर्व महिला या झाल्याच पाहिजेत. सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही अभिसरण अंतर्गत जे तुम्हाला बोललो नाडेर कंपोस्टिंग अथवा गांडूळखत निर्मिती या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचा वापर करणं फक्त गांडूळखत तयार करून ठेवलं आणि ते तिथंच राहील तर त्याचा वापर होणार नाही. तर त्या सेंद्रिय उत्पादनाचा वापर आपल्या शेतीमध्ये भाजीपाला पिकामध्ये भाजीपाल्याचे उत्पादन वाढवण्यासाठी करत आहोत हेही तुम्ही दाखवून देणं गरजेचं आहे. आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आपण विधवा सन्मान योजना, एकल मुलांचे संगोपन व शिक्षण आपल्याकडे मला वाटते घर दोघांचे नावं आहे, पती पत्नीचे नावे आहे. वयोवृद्ध जोडप्यांचा सन्मान करणं, माजी सैनिकांचा सत्कार व सन्मान या गोष्टी इत्यादी आपण या ठिकाणी राबवू शकतो. आता अभियान कालावधीमध्ये आपण फक्त एकटे नाही आहोत. केंद्र शासनाकडून पंचायत राज पुरस्कार दरवर्षी दिला जातो. उत्कृष्ट ग्रामपंचायत
पुरस्कार, त्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने ही जी काही योजना राबवलेली आहे त्यामध्ये आपण एकटे नाही आहोत आणि तुम्ही जे काही काम करणार आहात म्हणजे आपल्या किंजवडी ग्रामपंचायतीसाठी आपण विशेष प्रयत्न करायचा, तुम्ही जे काम करणार आहे त्याचं रिफ्लेक्शन हे तालुका स्तरावर होणार आहे. कारण उत्कृष्ट पंचायत समिती पुरस्कार ही यामध्ये आहे, उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारही आहे, उत्कृष्ट विभाग म्हणून ही पुरस्कार यामध्ये आहे. म्हणजेच काय की तुम्ही जे काही काम करणार आहात प्रत्येक ग्रामपंचायत, तुम्हीच म्हणण्यापेक्षा पंचायत समिती अंतर्गत जेवढ्या ग्रामपंचायती येतात त्या सर्व ग्रामपंचायती जे काही काम करतात त्याचं रिफ्लेक्शन म्हणून पंचायत समितीचं कामांच्या रिफ्लेक्शन होणार आहे. त्यामुळं तुमच्यासह मला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना विनंती आहे की हे अभियान जास्तीत जास्त यशस्वी करावं. कारण आपल्या या ग्रामपंचायतीच्या गुणांकनावर हे तालुक्याचं मूल्यांकन अथवा गुणांकन होणार आहे. मी माननीय सरपंच महोदय, सर्व सदस्य, गावातील सर्व सन्माननीय ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनींना या अभियानानिमित्त शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. या ठिकाणी याच जागेवर थोड्या काही मिनिटातच या ठिकाणी आपली ग्रामसभा आहे. पानल शेत पायवाटा वगैरे याचे ठराव घ्यायचे आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री पंचायत राज अभियान या आजच्या ग्रामसभेसाठी आणि 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत 3 महिन्याचा हा जो कालावधी आहे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने देवगड तालुक्याचे सहाय्यक विकास अधिकारी यांनी सकाळी 8:45 वाजता आमच्या गावामध्ये या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. त्यांचं सुद्धा मी शब्दसमोराने आपल्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या साक्षीने मी आभार मानतो. त्याचप्रमाणे बालविकास प्रकल्प अधिकारी तथा आपल्या किंजवड गावचे देवगड पंचायत समिती संपर्क अधिकारी माननीय श्री दोडावळेकर साहेब यांचेही मी शब्दसमोराने आभार मानतो. त्याचप्रमाणे आदर्श विद्यामंदिर किंजवड हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री राठोड सर यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे रामभाऊ असतील, त्याचप्रमाणे डॉक्टर पालव सर असतील, त्याचप्रमाणे आमच्या सर्व माझे ग्रामपंचायत अधिकारी, त्याचप्रमाणे सर्व आरोग्य सेवक, सर्व आशा सेविका, सर्व अंगणवाडी सेविका, त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे सर्व महिला भगिनी, या सर्वांचं आपण सर्वांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये उतरण्याची जी शपथ घेतलेली आहे आणि आपण ही स्पर्धा यशस्वी करून महाराष्ट्र राज्य सरकारचं 5 कोटीचं बक्षीस आपल्या किंजवडी गावाला मिळवण्यासाठी जे भाग घेणार आहात त्या सर्वांचं मी शब्दसमोराने आभार मानतो.